आज सिंधी येथील ग्रामीण रुग्णाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावं याच्याकरता सातत्यानं पाठपुरावा सिंधीतल्या सर्व नागरिकांचा चालू आहे। अनेक वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा या पाठपुरावाला यश आलेलं नाही। अजूनपर्यंत सिंधीला ग्रामीण रुग्णालय झालेलं नाही। त्यामुळं सरकारला जागा करण्याकरता या ठिकाणी सिंधी रेल्वेतल्या सर्व नागरिकांनी एक अतिशय अनोखं असं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि आज जवळपास 1400 लोकांनी आतापर्यंत स्वतःच्या रक्ताने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तात्काळ सिंधी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। मला या निमित्तानं अतिशय वाईट वाटतं की देशाला स्वातंत्र्य भेटून इतके वर्ष झाले, परंतु एका ग्रामीण रुग्णाच्या मागणीकरता लोकांना रक्ताचे पत्र लिहून जर मुख्यमंत्र्यांना जर विनंती करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली नसावी। मी आता भाषणामध्ये बोललो की नेताजी सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्याच्या पहिले नारा दिला होता की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, परंतु आज एका ग्रामीण रुग्णाच्या मागणी करता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा लोकांना रक्ताचे पत्र लिहून मागणी करावं लागते, याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली नसावी। आणि वाईट पुन्हा या गोष्टीचं वाटतं की जिथे हे आंदोलन चालू आहे या सिंधी पासून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री फक्त 50 किलोमीटरवर राहतात। इथून 50 किलोमीटर 1 तासाचा रस्ता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत आहे आणि मुख्यमंत्री विदर्भातले सिंधी पासून एक तासाच्या अंतरावर राहतात, तरी सुद्धा सिंधी सारख्या महत्वाच्या गावाच्या प्रश्नावर अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांचं लक्ष जात नाही, पालकमंत्र्यांचं लक्ष जात नाही। मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि पुढचं आंदोलन याही पेक्षा तीव्र होईल। त्यामुळे सरकारने या आंदोलनातून बोध घ्यावा आणि तात्काळ सिंधी रेल्वेला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर करावं ही मागणी मी आपल्या माध्यमातून त्यांना करतो।